आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझ्या. आठवण येते काय? अरे काना काय म्हणला? तुला आजीची आठवण येते? माझीचीच आठवण येणार, आईचीच आठवण येणार ना. सांग बरं. आताच तर आली ना धोंडा खाऊन आजीकडून. मग काय झालं? तू बी बहिणीचा पोरगा खोडीचा बाबा सकाळपासून गेम खेळत बसला. एखादा म्हणतो मावशी त्याकडे सुट्टीला आलो, काही तुला काम करू लागू का? काय आहे का त्या थोबाडात? हा अगं मावशी सकाळ धरून माझ्या पोटात कावळे काऊ काऊ करू राहिले. इकडे येऊन पस्तावा झाला, तू काय खायला नाही देते. अरे 2 वेळेस मॅगी खाल्ली, ब्रेड खाल्लं, तरी म्हणतो खायला देत नाही. माझी चुकली काय नाही मी तुला सांगतो. माझ्या बहिणी सांगू का ती अश्विनी ना लय खोडीची आहे. परत म्हणा माझ्या पोराला जेवायला दिलं नाही का तुला परत पाठवणार पण नाही ती. तिचे माय ना इथं एवढे घरी भांडली ना ती माझ्या सांग दोंड्याला. हा असं भांडत आहेत का? ती सख्खी बहीण आहे का? ती दुश्मन आहे तुझ्या आईची? सांग बरं. हा आणि मी तुला घेऊन आले. हा मी म्हणलं चल बाय सुट्टे आहे लेकराला, लेकरू आलं. हा लाव बरं तिला फोन काय म्हणते बघू बरं. बाबा तोंडाची. मावशी फोनच नाही लागत आहे. मम्मीचा फोन स्विच ऑफ आहे बाबा. अरे तू हातात फोन घेतला आणि फोन नाही लागत म्हण. कस काय नाही लागत फोन? परत लाव परत लाव. नाही लागत आहे, स्विच ऑफ आहे वाटतं. शिवचे अरे तुझी आई आहे ना मरबा गरगर गरगर पंखा लावला असन, इशी फुल केला असन, पसरली असन. मम्मीला गेल्यावर सांगणार आहे सकाळ धरून काय खायला नाही दिलं. त्या मॅगीने काय पोट भरतं का? म्हणजे आता तू आहे ना आमच्या बहिणीचा देव वाद करून आहे ना. म्हणजे तिने मला धुतलं पाहिजे, मी तिला धुतलं पाहिजे. मी तिला लहानपणी तुझ्या आईला नाही एवढे मारायचे ना, मी लय झोपटायचे. सर गल्ली तिथून सांगायची माझी मोठी बहीण चांगली नाही, मला मारती. मला तिला वळणाचा पत्त्या नाही काना. माहितीये का तुला? कोण आलं बघ बरं, दाराचा आवाज येतो. त्या मंदी कोण येते आता. एक तर कारमाना घरात काही करते काय माहिती बाई. तिथं नाही येत पण मला बी आवाज सुद्धा येत नाही. काय मावशी या का काय काहीच नाही. एकटी मस्त खाती पिती झोपती, काही काम नसल्यावानी. दुसऱ्याला बोलीत नाही, स्वतः येत नाही. काय करते काय माहिती. काय कोणी माझी मावशी ती. मग असं मला काय सांगतो हो बाजूला. वा रे वा ससर मावशी कुठून आलाय उगावलाय मावशी मावशी म्हणायला. काय चाललंय? अगं बाय 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 धुन हाताने का म्हणून उगले का? का म्हणून हाताने धुती? हाताने धुते. मशीन काय भांगर मध्ये टाकली काय? भंगार मध्ये हा काय मशीन म्हणजे आम्ही भंगार एवढे दिवस तर लई उड्या मारित होती मशीन मशीन मशीन. आता कुठे गेली मशीन? माई मशीन आहे ना भंगार मध्ये नाही ऐकली मी. मग दिसाना कुठे गेली मशीन? माई मशीन खराब झाली म्हणून. बरं झालं बरं झालं बरं झालं बरं झालं असंच पाहिजे शेजाऱ्या पाजाऱ्याला आहे ना. बरं झालं. मला लय आनंद झाला. माझी इथं मशीन नाही ना. हा. मग तू हाताने मी बी हाताने. मग तर जवळ राहिले तुम्ही आहे ना. माई तुम्हाला वाटलं बरे धुती मध्ये मला लय आनंद झाला. तुम्ही खोडीच्या खरंच तुम्हाला का? कधी वाटतं का शेजाऱ्या पाजाऱ्याला की कोणाचं पाणी तर चांगलं घे, व्हावं? पाणी इकत आणायचं काय? पाणी तरी आहे का धुवायला? माझ्या पंचायतीनं करीत जाऊ. आणि त्या मशीन मध्ये एवढ्याला निर्मा टाकायची, एवढ्याला पाणी टाकायचे. आता कसं होतंय? आता कसं होतं काय छटाक भर कपडे आहे माय इथले मोठं गाव त्या भर. साबण तरी आहे का कपड्याला? साबण तर लायती का? नका का नसा ना. अयो नुसतं पिळलंय तर ते पाणी तरी आहे का? किती घाण पाणी आहे ग बया. पाऊस शर्मळ आहे बया बया करता कशाला हाताने धुवा बया? आण ना मशीन नीट करून. मग का ना तू लय खोडीचा माझं आणते धुवायला. तुला काय आणतात व्हायला? तुला मला काय गरज पडली? मशीन आण ना. मग माझं वाचन ना एखादी साडी. माझा काय नार ऍडला तुम्हाला कपडे धुवून द्यायचे तुमचे. तुला मावशी लागती ना? मावशी लागते. मावशी प्यारी आहे. मावशी प्यारे. काय रे तू काऊन दरवाजा उघडला रे? खोडीच्या बात कोण आहे ते पोरग? कोण आहे हा माहित नाही कोण आहे ते पोरग? मला काय माहित कोण आहे? त्याला विचारा ना कोण आहे म्हणून. आता त्याला विचारलं ते सांगा. ते म्हणतो काय काय असं करतोय. का ना बघ असे असते शेजार पाजारी जळ कुकडे तुमचे शेजारी नसन कोणी मावशी. तुमच्या शेजारी आहे का? असे नाही येत आमच्या शेजारी. आम्ही काय केलंय? पाहिलं का? म्हणजे माझ्या घरात यायचा वरून मला दम द्यायचा हे असे भाऊ. पाहिलं का इथं? बरं जेवण बिवण केलंय का? कोण भूक लागली मला. भूक लागली? हा काय खायचं? म्हणलं जा मंदाच्या घरी खायला काहीतरी. लय भूक लागली. तुम्ही कधी काय करू? पोहे बी एक मी मस्त रोज घालते तुला. शेव- एखाद्या दिवशी तरी घालीत जा. शेंगा खाता का? कशाच्या? याच्या काय म्हणतात बाई मग शेंगा खाता का? मटन मटन मटण मटन. मला कापी टाका चरा चरा. तुला नको आहे, तुझं नाही चांगलं लागणार. बोकडे लागतो बोकडे आपल्याला. बोकड्या हा म्हणजे बोकड्या मी मोकळी तुम्हाला बोकड्याचं मटण खाऊ घालायला. हा ना जाऊ दे आता. अशा काय उभा राहिल्या खाली तरी बसा. नको माहिती तर गरम आहे.
मग काय सारा अंगा उडशीन पाणी घाण पूर्ण आधीच तर ते पिळलंय सारं पाणी अंगावर. मी घाण आहे यायचं कोण सांगितलं बिन बुलाय मॅम पदारे अगं म्हणलं कर मला घरी म्हणून जा गप्पा मार तुझं बसलंय तुझं दूध. तिकडे सुनाला उठाव सून झोपली असं माझ्याकडे काय तिला झोपून द्यायचं दुपारची जरा लवकर उठावं लागतं तिला. लवकर उठावं लागत मग बरं आलं मायापाशी मग तू हे का तुझं दिवसभर चलत आहे राम रागडा ना हनुमान तागडा. डायलॉग बाबा पाहिलं का मग खरं जेवायचं आहे मावस तुम्हाला मग भूक लागली बाय मला पण मला उपास आहे बाई काहीतरी उपासाचं दे. उपास आहे हा हा मला लय का? भूक लागली. हा. खिचडी बिचडी नाही खाऊन आल्या घरून नाही ना खिचडी तर नाही खाऊ वाटत बाई ती शाबदाना. हा का? दुसरं दे बाई मला काहीतरी खायला. बरं शेंगा देऊ का भुईमुगाच्या हा दे ना भाजून दे पण म्हणजे माझा गॅस जाईन कच्च्याने मला डोकं दुखत. माझा गॅस जाईन 10-20 किलो तुला काय काम नाही उठ आणि दे एवढा गॅस जाणार आहे काय शेंगाला. हे काय उपकार केला चल तुला वाटत चल गेला पेटव मग चांगलं सोंग घे बाया. चला वा दे बाय जाऊन दे आहे शेजारी म्हणून माग येत आहे माणूस डाव्याला. अरे काय नाही बोल ना काय तोंड आहे बाबा मटकेच असतं ना फुटून गेला असता हॉल मध्ये तर वा हा जाते बाय हॉल मध्ये हा. बसा वा पुढं काय बाई माहिती चांगली डाळ शिजत होती इथं तर आणलं बहिणीचं पोरग ते बहिणीचं पोरग दारातच म्हणतंय काय वॉचमॅन ठेवला जसं काय तिने काय ती काय हो लय आरडा वरडा घासा कोरडा झालं काय तुम्हाला नेमकं काय नाही बाई मी म्हणलं हे पोरग कुणाचं आहे काय आहे? दुसरं काही नाही माझ्या म्हणलं. बहिणीचं पोरग आहे माझ्या लहान बहिणीचं अश्विनचं पोरग आहे ते हा वय सुट्टीला आणलं त्याला म्हणलं राय महिनाभर हा का बर का ज्या बहिणीला तुम्ही भडकीत होत्या का माझ्या ती माझी लहान बहिणी का अश्विनी हा. तिचं पोरग पण आहे तिचा स्वभाव लय चांगला आहे बाई तुझ्यापेक्षा. माझ्यापेक्षा तुम्ही एकाच आईच्या आहेत ना. मग तिच्याच घर जायचं ना मग एकाच कंपनीचे आहे आम्ही हा ना. मग काय बोलता मावशी मग आमच्या टायमाला काय 10 होते काय 10 बाप होते मला वाटलं सावत्राई असे त्यांना मला वाटलं तेच. हम्म. मग ती किती शांत आहे तू कम अशी आहे? शांत? नुसती राहते ती मस्त मग जाय तिच्या घरी जाय काय नाही तुमच्या घरी घेऊन जाय बाबा तुझी आईला चांगली आहे भाऊ. पाहिलं का हे असं जिथं खायला ही भेटलं नुसती ना, भांडते मस्त कधी बघा बाजारात भांडण घरी भांडण कुठं भांडण मोबाईलवर भांडण. तुमच्या शेजारी नेलं ना तुम्ही हाकलून देता राहायला गेलं बरं शेंगा भाजल्या का नाही तर डोकं उठायचं माझं ते शेंगानी मग? कच्च्या खाल्ल्या मग जा वा घर झोपायला नको चांगल्या खरपूस भाज बघ पाहिलं का उपाशी मला चल रे काय भाज लवकर. तुला भडकीन बाबा काही खबर तोंडीची निसती माया माग निसती बडबाड बाड 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 घडीभर माणूस आलं चहा पाणी ही विचारावं तर मीच तिला म्हणते मला हे दे न मला ते दे. अगं मावशी मी तुला सकाळ धरून म्हणतोय मला खायला दे मी भुकतोय गावाची त्या मावशीच्या एका शब्दावर शेंगा भाजायला लागली आणि मावशीने काय जादू टोना केला काय तुझ्यावर. अरे ती आहेच बाबा जादू टोण्यावालीचे एकदा अंडा आणून टाकलं होतं का ना दारात माझ्या माहितीये का इथं एवढं अंडा तळून खाल्ली ती पोळी मी अंड्याची आणि मी झाले ना बेहोस त्याच्यामुळे त्या बाईच्या नादी नाही लागत भाऊ तिच्या संग ना पंगा घेत नाही भाऊ जे म्हणा ना ते तिला खायला देते भाऊ का ना लय डेंजर बाई येते खतरा ऐकत असं बरं का रे मला हो. पण शेंगा दे मला पण लय भूक लागली. तुझ्यासाठीचे बघा आता तू माझ्या बहिणीचं बरोबर आहे म्हणा तुला नाही मग काय गाव लोकांना द्यायचं का तुलाच देणार आहे मी तिचं नाव आहे 2-4 शेंगा फिकीन बस काय का मावशी आहे, शेंगा मला देन ते कांदे दे त्या मावशीला दाखव. अरे ते काय माकड आहे काय कांदे खाऊ घालतो तुला तू भांडण ना ते कसा फुटका ना करा ददळण 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 करते ती आवाजाची होती डिचे डिचे मला ती आता दम दाटे देत होती. हा का हा. तुला दम दाटे हा. आता बघ कशी डिंगेचे दिला थांब शेंगा देऊन द्यायचा खायला दोघांना धरायची आणि त्या सुटकेशीत कोचायची बंद करून टाकायची बॅग आणि जाऊन द्यायचं पार्सल तात्या यांचू चलन ना तसंच करू थांब हे ऐकलं काय तुम्ही बघ बरं तिची इकडे डोकं ती का ना ती डुकू राहिली का आलं ऐकलं काय ऐकलं का नाही ब्युटिफुल शेंगा मावशी तोंडावणचे बाबा काना शेंगा वाकडे तिकडे बाई कवाची माणसाला उपास तापाशे कवाची गेली भाजायला गेली का कुठं रानात गेली आणायला काय माहिती गाव साडी लईच थोबाड तोंडाची किती जेवणी करती दुसरं काय ती आणून खाऊ घालती मला. चल बाई देते बाई तिला शेंगा आता म्हातारली मावशी ती तरीला शिवे देते हा घाण आता माझी सटकली तर मी पावडर आणतो उंदीर मारायची आपण तिच्यात टाकू तिला बेशुद्ध करू तिचा उंदीर गेमच वाजवू. उंदीर मारायची मरशा येऊ राहिली का आणखी पावडर जाय गाकी ते तिला कच्चा भाजले बाई आता भारी शेंगा. मावशी उंदीर मारायची पावडर आणली आपण टाकू आता. अरे मरण ती कान्हा दम दे म्हणून दे अजून टाक मग टाक 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 टाकली सगळी टाकली तिला ना कळायचं नाही तिला तिचं घालते त्या डोंबल्यावर आपण मिक्स करू टाकलं. बया का ना काय तर झालं तू येणार नाही येणार मायावर तू नाही, काय बाबा आपल्यावर नाही येणार. अरे तू राशी महिनाभर जाशील निघून काढ ना नाही. मला भीती वाटते बरं तिचं वाजू घेम चल
अगं म्हणजे भाजल्यात का नाही शेंगा किती वेळ बसली? भाजल्या, special, बाया, special, special. मानल्यावर आली फार बसली ती काय खात नाही हो लगता ते असं काय बांध मीठ टाकलं काय मी टाकलं हा बाई काय ना असं खारट खारट लागतं शेंगा आहे ना. मीठ टाकलं काय हा मी टाकले मीठ ना टाकले. तुम्ही बी खा ना नको मला मी जेवले. खा ना एक अर्धी खा आम्ही तिकडूनच खाऊन आलो नको. हे मीठ आहे का हा मीठ हा मीठ टाकलं मीठ कोणतं पाण्याला मीठ का पाहिलं पाण्याला मीठ आहे, खा चांगल्या भाजल्या मावशी तुमच्यासाठी स्पेशल खाऊन पा का किती भारी आहे हा? हा बाया चांगले चांगले भाजल्या बाया. तुमच्यासाठी काय पण जग दुनिया तू जो कहती तो चांद तारे तोड लावूंगा मैं मग तू खाली एक नको मावशी माहिती आता किडले मग कशाला आणल्या होत्या तुम्हाला खायला पापे घेऊ का तुमची नको पप्पी मग खा मग धरा, हा. घ्या खाऊन कसे छान आहे. हा ना बारे ना खा सगळ्या तुमच्यासाठी तुम्ही जर म्हणलं ना मी आता थोड्या खाते आणि थोड्या घरी नेते ना हा घेऊन जा घरी घरी घेऊन जा हा. हा हा ती शिरी एखादी अगं मा, घरी घेऊन जा. मा, चकुलं, खा हा. आणि तुला झोपी नाही जा. खायचं खा ना नको आम्ही खाल्ल्या. खा आणि खाल्लंय. काय, घरी जाऊन झोपी जा हा? बर हा खा सगळे खा चहा बी करतो वर हा हा नाही मी चाटल्या गाठीची बाया म्हणजे किती चांगली आहे म्हणल्याबरोबर शेंगा भाजल्या बिचारी खाल्ल्या नाही मला आणून दिल्यात धुणं धुवायला लागली काय काय माहित परत जाऊ आता नेते घरी चांगलं बॅ खारट गोठ आहेत म्हणजे हा कागद आणलं शेंगाला हा जरा घ्या परत मोठा गेलाय बा तुम्हाला काय होऊन राहिले म्हणजे काय होऊन राहिले मला का ना आलता आवाज दुखून बघ बरं आहे का गेली आता आम्ही बघतो. हा बघ बरं काय झालं तिला बघत खरी अरे वय ना पुढं काय घाबरतो तुम्ही आहे ना काय रे का ना अयो का ना काय झालं नसून ना रे दर तिकडून दर बघ बरं आधी ए खाना श्वास फिस बघ आहे का गेली ते कधी काय ना तिकडून चल मावशी आपण काम तर केलं पण ह्याला कुठे टाकायचं आता. अरे सुटकेस आहे ना माझ्याकडं ती काय कामाची सुटकेस एवढी मोठी असे 2-3 बसते ना त्याच्यात ना चिठ्ठी ना कोई संदेश ना उचल जा. चिठ्ठी कोई संदेश जड आहे ती म्हातारी. ना चिठ्ठी कोई अगं मावशी संदेश तुला काही डोक्याचा भाग आहे का ती सुटकेसच घे ना डायरेक्ट इथं. हा घेते बघ केवढी काना पाहिलं का बघ अशी 2-3 बसते ना त्याच्यात दर तिकून दर खाना दर तिकून उठून 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 उठ काना दम लागलाय म्हातारी एवढी जड 100 किलोची काय म्हणतात ना वाळला मुंबई दिसायला दिसतं छटाकभर पण मरणाची खात होतं त्या शेंगा बसवल्या असते जाऊन दे, चला आता हिला टाकून दे. हा बसले गी पॅक करून खाणं तुम्हाला चल कानाईला टाकून येऊ थांबा हे मावशी आता नको हिला ठिकाणाला लावायला. आता लोक बघतील चल संध्याकाळी जाऊ. हा खरंय आता तिकडे चल लोक बघतील ना आता रात्री किती वाजता यायचं पण काना जाऊ 2-2:30 वाजता. 2-2:30 वाजता हम्म. का पाठ यायचं 4-5 वाजता हा पाठ है करतो पाठ पाहते लोक तर न काय जड मुर्द